मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. महाराज तो स्वामी वायुसुताचा, जना उद्धरीनाथ लोकत्रयाचा. श्रीराम. वायुसूत म्हणजे हनुमान. हनुमाना इतकी खरी खरी भक्ती माझ्याही हातून घडावी, असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. चांगलं वाईट वागणं आपल्याच हातात असतं आणि त्याप्रमाणेच त्याचे चांगले वाईट परिणामही आपल्यालाच सोसावे लागतात. म्हणूनच मनाने चांगला विचार करायचा आणि तसे वागायचे. त्याचा फायदा आपल्याला ज्याचा त्यालाच होणार असतो. सर्दी होईल, आंबट ताक पिऊ नकोस, खूप आईस्क्रीम खाऊ नकोस असं आई सांगते, तरीही आपण ऐकलं नाही तर होतेच ना सर्दी. असंच आहे हे. मनात कायम देवाची आठवण ठेवली तर हातून चूक होत नाही. आता या श्लोकात असलेल्या हनुमानाची गोष्ट तुला सांगते. मागच्या एका गोष्टीत मी तुला सांगितलं होतं, आठवत आहे का? कैकेयीने दशरथ राजाकडे मागितलेल्या 2 गोष्टींपैकी म्हणजेच वरांपैकी एका वराने श्रीराम, सीता व लक्ष्मण वनवासात जातात. सीतेला रावण लंकेला पळवून नेतो. सीतेला पुन्हा सुरक्षित घरी आणताना झालेल्या युद्धात रावण मारला जातो. यानंतर श्रीराम, सीता, लक्ष्मण, वानरसेना, हनुमान अयोध्येला येतात. अयोध्येला परत आल्यावर रामाचा भाऊ भरत, आता तुम्ही राजसिंहासनावर बसा असे रावांना सांगतो. तेही या गोष्टीला मान्यता देतात. एक चांगला दिवस ठरवून श्रीरामांना राज्याभिषेक होतो. सीता या प्रसंगी आलेल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी वस्तू भेट देते. त्यात हनुमंताला ती नवरत्नांचा हार देते. राज्याभिषेकाचा कार्यक्रम संपतो. पाहुणे परत आपल्या गावाला जातात आणि एक दिवस मारुतीराय त्या नवरत्नांच्या हाराकडे निरखून बघत त्यातलं एक एक रत्न काढून दाताने फोडून खाली टाकत होते. सीता लांबून हे सगळं पाहत होती. तिला प्रश्न पडला, एवढा महाग मौल्यवान रत्नांचा हार, ही रत्न हा हनुमान फोडून फेकून का देत आहेत? शेवटी न राहून तिने हनुमानाला विचारलं, हे तू असं का करतोस? तुला रत्नांची काहीच किंमत नाही का? आता मारुतीराय मनापासून हसले आणि म्हणाले, माई, या रत्नात मी माझे श्रीराम आहेत का बघत होतो, पण एकाही रत्नात ते दिसले नाहीत. मग कशाला ते जवळ ठेवायचे? सीताबाई त्यावर म्हणाली, रत्नात राम नाही, मग तुझ्याजवळ तरी आहेत का श्रीराम? असं म्हणता क्षणीच हनुमंताने आपल्या धारदार नख्यांनी स्वतःची छाती फाडली आणि खरंच त्यात श्रीरामांचे दर्शन सीतेला झाले. आता या गोष्टीसारखं आपल्याला छाती फाडून दाखवता येणार नाही, हो ना? मग काय करायचं? तर त्याचं असं आहे की आपलं ठरवलेलं काम आपण इतकं मन लावून करायचं की त्यात जराशीही चूक होणार नाही. आपण मारुतीरायांसारखे बलवान, ताकदवान व्हायचं. त्यासाठी रोज भरपूर जेवायचं, भरपूर व्यायाम करायचा. मनात चांगला निश्चय करून तो पूर्ण केला की झालं. जय जय रघुवीर समर्थ.